नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मी तुमचा लाडका विक्की भालेराव. आज विषय असा आहे की खूप दिवसापासून गाडीवरती काही हात साफ नाही. म्हणजे मॅक्झिमम मी अगोदर गाडी शिकलो होतो, तर इतकी परफेक्ट गाडी शिकलो नाही. पण चला आज परत म्हटलं, आज गाडीवरती थोडासा हात क्लिअर करून घेऊ. आणि आज नव्याने कसं आता दिवाळीपर्यंत एखादी परत गाडी वगैरे घ्यायचं सांगता येत नाही, तसं काही नक्की ठरवलेलं नाही आहे. पण गाडी शिकलेलं कधीही चांगलं आहे, म्हणून गाडी शिकायची तयारी करतोय. बघू शकता, हा आमचे मित्र आहेत, आमचे नितीन दादा. हे आता आम्हाला गाडी शिकवत आहेत. म्हणजे गाडी शिकायसाठी आम्ही आता एक असं गार्डनवर चाललो. गार्डन म्हणजे असं मोकळ्या ट्रॅकवर चाललो आम्ही. तिथं जाऊन आम्ही गाडी शिकणार आहोत. तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर, जितकं चांगलं, पक्का ड्रायव्हर झालेलं कधीही चांगलं आहे. त्याच्यामुळं भावांनो, मला असं वाटतं की पक्की गाडी शिकणं फार गरजेचं आहे. कारण कसं, फॅमिली कधी पण सोबत असते आपल्या, किंवा आपण बाहेर जातो, अवघड असते. या सगळ्या गोष्टी खूप सोप्या नाही आहेत. म्हणून आता मी चाललो बघा, हमखास मैदानावरती जाईल. नाही तर मग काय म्हणतात त्याला, आपलं दर्ग्याचा आपला जो समोरचा अपोजिट साईडचा जो कोणता बीड बायपासचा रोड आहे, त्याच्या अपोजिट साईडला तिकडे जाईल. बघू, आणखी बघू आता गाडीची व्हिडिओ. थोडंसं घबराट पण वाटते आहे, कारण आता गाडी म्हटलं तर थोडीशी भीती पण वाटते बाबा, कारण आपल्यामुळं गाडीचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. आता ही आपली घरातलीच गाडी आहे, आपली होंडा सिटी. चला भेटू आपण आता दुसऱ्या याच्यामध्ये. चला भावांनो, बघा फर्स्ट गिअरवर गाडी आहे. दमादमाने शिकतोय गाडी चालवणं. जास्त थोडीशी भीती वाटते, गाडी पळू वाटत नाही आहे. कारण कसं, पावसानं सगळीकडे माती आहे, थोडासा चिखल पण आहे. तर जास्त घबराट पण होती, गाडी पळू पण वाटते, पळू वाटत. म्हणजे पळू म्हणजे समजत नाही, थोडंसं असं जास्त गडबड जर कधी झाली तर अवघड होऊ शकतं. म्हणजे सगळं एक सोबतच असं नाही व्हायला पाहिजे. थोडंसं आपलं नवीन नवीन आहे, त्या हिशोबानुसार कसं आता भावांनो, कसं आलो गाडी शिकायला, होईल दुसरंच काही असं नाही व्हायला पाहिजे. तर खूप दादा मित्रांना, आमच्या भैयाने, आमच्या नितीन दादानी मस्त एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये 2-3 ट्रॅकमध्ये एकदम गाडी कशी एकदम सोप्या ट्रॅकमध्ये शिकता येईल मला हे सांगितलं. दमादमानं आपण ते तसंच करतोय. गाडी फर्स्ट गिअरवर आहे. नितीन म्हटला, गाडी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर दादा फर्स्ट गिअरवरच चालवा, सेकंड गिअरवर आताशी नका. जेव्हा म्हणजे मन तुमचं एकदम स्थिर होईल, की तुम्हाला वाटेल की तुम्ही सेकंड गिअरवर तुम्ही चालवू शकता, तेव्हा तुम्ही चालवा.